चला 10ला 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 हे सगळं 10ला. 10ला? हा सगळं नाही, ही साईज लहान आहे, लहान साईज आहे तर त्या हिशोबानंच लावलंय 10ला. आणि पेरू 50 रुपये, चिकू 50 रुपये, बटाट्याच 25 रुपये, कांदे वगैरे ती वेगळाच रेट आहे तिकडून असं आहे. रोज येतोय बाजारात? हा प्रत्येक प्रत्येक शुक्रवारी असं आहे. हो प्रत्येक शुक्रवारी. कसं आहे बाजार परवडतो का? बाजार परवडतो, कधी कधी नाही परवडत असं आहे. कधी खिशात नाही भरायला लागतं तर निघालं म्हणजे निघतं ते बी असं आहे. हो सगळ्यात भारी बाजार कुठला? सगळ्यात भारी तुम्ही आता प्रत्येक बाजारात फिरतोय. सगळ्यात भारी ही बी चांगलाच बाजार आहे आणि दुसरं बी चांगलंच बाजार आहे. असं काय नाव ठेवायचं कुठला बाजार असं नाही, सगळं बाजार चांगलंच आहे. असं एखादा बाजार असेल की ते बाजारात जाताना तुम्हाला असं वाटणार की बाजारात कसं आहे, सगळा माल टॉप ठेवला ना गिरायक बी चालतं आणि आपल्याला बी 2 रुपये राहतात. माल खराब ठेवला का 2 रुपये राहत बी नाहीत आणि मग खिशात बी जाणार असं. तुमची अशी विश्वासू माणसं असतील की हो, प्रत्येक आपले बाजारात? आता 2-3 वर्ष झाली आपली आता फिक्स गिरायक झालेली आहे. असं आहे, आता या माल सगळा वतला ही माल त्याच्यातला सपाट होणार आहे माल संध्याकाळी असं आहे. आणि एका दिवशी जर नाही बाजारात आला तर फोन करत असतील? नाही एका दिवशी नाही आलो तर गिरायक लय नाराज होतं, मग गिरायक नाराज होतं, मग आपल्याला बी वाईट वाटतं, राहिलं का लय बेकार वाटतं. असा दिवस एकदम बोर होतो राहिलं घरी असं आहे. कुठल्या कुठल्या गावात जातात नाव सांग? शीत असतो, वरकुटला असतो, राणणला असतो, पळशी असते, देवापूर असतो आणि बुधवार आपलं 4-5 बाजार आहेत फिक्स. हो चांगलं बाजार आहेत आणि माल काय विकायचं माल सगळा आपला आता टॉप असतो. सगळा माल फ्रेश माल ठेवला का गिरायक माल बघून घेणार, माल डॅमेज ठेवला का गिरायक घेणार नाही. आणि गिरायकाला नाराज करायचं पहिल्यापासून माल मी ठेवतच नाही तसा असं. माल काय काय? माल सगळा आहे आपली, काय आता पेरू आहेत, कोथिंबीर आहे, चिकू आहेत, बटाटा आहे, कांदा आहे, टमाट आहे, गाजर आहे, भेंडी आहे, पुन्हा शेवग्या शेंग आहे, वटाण आहे, कारला आहे, सगळे माल आहे ते, वांग्या सगळं, मिरची सगळी जी पाहिजे ती माल ठेवलेला आहे. पण आल्यापासून असं नाही असं काय नाही, आपल्याकडे सगळा माल आहे. तयारी कशी करायची? कुठं आणायचं? शेतात पिकवता का? तयार शेतातला काय असतो, पुन्हा काय अकलूजवरनं काय पंढरपूरवरनं आणायला लागतो. याला जरा मेहनत करायला लागते असं आहे. मेहनत केलं तर 2 रुपये राहतात, नाही मेहनत केली तर काय राहत नाही असं आहे. मेहनत करायला लागते. आपलं बाहेरचं सर्व्हिस करण्याऐवजी आपलं ही सर्व्हिस चांगला आहे. जे शिकलं नाही त्याच्यासाठी ही सर्व्हिस चांगला आहे असं आहे. तुम्ही म्हणताय 3 वर्षापासून हे करतो, त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर मी मुंबईला होतो, मुंबईला ड्रायव्हिंग केली, स्वतःच्या गाड्या चालवल्या, पण मला मुंबई काय लाभ झाली नाही. उलट मी मुंबईला खिशातून लॉस होतो. पण आता ही व्यवसाय चालू केल्यापासून आपलं माझं बरं आहे असं आहे. आणि कुणी बी करायचं असलं तर ही व्यवसाय केला, झटून केलं तर मग जगू शकतो तो माणूस असं आहे, जगू शकतो असं आहे. का तर जगण्यासारखं चांगलं आहे. घरचा माल असला तर मग 2 रुपये राहतातच असं आहे. बाहेरचं असतं तर कसं आहे, कधी राहतं कधी राहत नाही तर असं होतं असं आहे. कटाळ येत नाही कधी कधी असलं? कधी कटाळ येत नाही, उलट मला इंटरेस्ट येतो ही काम करायला, कधीच कटाळ येत नाही. मला गाडीवरती कटाळ येत होता, पण ह्याच्यावरती मला कधीच कटाळ येत नाही. उलट जसं गिरायक चालेल तसा मला इंटरेस्ट येतो या कामात असं. हो असं आणि करू नको तसं सारखी माणसं. करमुनिक म्हणजे फिक्स गिरायक झालेली असते ती, त्याच्यामुळे करमुनिक आहेत सगळं सारखं रोज सारखं. नवीन चेहरे. दररोज नवीन आणि फिक्स गिरायक असते ती, दररोज आपलं ठरलं जातं बाबा ही गिरायक आमच्याकडे येणार आणि ही गिरायक घेणारच. त्या हिशोबाने माल बी आपण आणतो. गिरायक घेणार आणि उलट नवीन नवीन माल आणायचा मी विचार करतो. त्या आता आपण हे आणलंय, आता पुढच्या वेळेसला वेगळा माल आणायचा आणि ह्याच्यापेक्षा फ्रेश माल आणायचा, अशी माझी इच्छा असते प्रत्येक वेळेसला. मंडळी, आपण एका भाजी विक्रेत्या शेतकऱ्याशी बोललो, त्यांची व्यथा जाणून घेतली. काय सांगायचं तुम्हाला? मला काय नाही, जे शिकलं नसेल माझ्या शिनेपैकी पोरं, त्यांनी मन लावून असली कामं करावी काय बी, आणि 2 रुपये कमवून घरात 2 रुपये आणि घरातली माणसं जगवण्याची इच्छा करावी. म्हणजे असं त्यांनी ही करावं. कुठला बी धंदा केला तर मन लावून केला तर चांगला आहे. आता मी सगळं धंदा केलं तर, पण मला सगळ्या धंद्यापेक्षा ही धंदा चांगला वाटला असं आहे. 1 नंबर वाटला. आपलं कसं आहे, दिवसभर आपलं काम बघून आपल्या संध्याकाळचंही करायचं असं आहे. तुम्ही सगळं कुटुंब झटताय? हो कुटुंब. आता माझी मुलगी नसती, आज मुलगी आली, वडील आहेत, मिसेस आहे, पुन्हा ती चुलत आहे. माझं हे सगळं एवढा दिसतं ती माझाच पसारा आहे. ही सगळं माझा दिसतो एवढाही माझा पसारा आहे. ती मालकी नाही पलीकडे, ती वडील आहेत, पुन्हा ती चुलत आहे, ही मुलगी आहे आणि ही मी आहे. असं आहे. बिझनेस मोठा केलाय? हो केलं तर कसं आहे 2 रुपये राहतात, नाही थोडस मांडल्यावर मग काहीच राहत नाही.
एक आणि दोन आयटम मानलं का मग त्यालाच निघणार फक्त गाडीचं. तुम्ही म्हणता हे व्यवसाय करायला तुम्हाला इंटरेस्ट वाटतो, भारी वाटतं, पण आता तुम्ही चालू केल्यानंतर नवीन वाटलं असेल लोकांना म्हणजे पहिल्या वेळेस चालू केलं त्यावेळेस मला असं लाज वाटत होती करायला, काय राहत नव्हतं पहिल्या वेळेसला. पण जशी जशी मला आयडिया भेटली तसं मला ₹2 भेटायला लागलं आणि मला जिथून माल आणतो ती शेट लोक माझ्या ओळखी झाली. असं आहे, ती शेट लोक ओळखी झाली. मी म्हणलं ना मला हे आयटम एवढ्यात मांडायचा, तर ती शेट लोक ओळखी झाल्यामुळे ती असू द्या म्हणणार आता एक आपला फिक्स माणूस आहे, त्याला द्यायचा तेवढ्यात माल, अशी ती शेट लोक आपल्याला सपोर्ट करतील. असं आहे. तर आता आम्ही सगळ्या प्रेक्षकांना सांगतो, हे आहेत तुमची ओळख सांगा पहिले. मी दादा कोडलकर, राहणार मासळवाडी, हाय मसवडचं पण राहणार मासळवाडी. पहिली मुंबई सगळं केलं पण काय ना आपलं ह्याच्यात मी सुखी आहे. असं आहे. आणि हे भाजी विक्रेते प्रत्येक बाजारामध्ये हे दिसतात. आला तुम्ही बाजारला तर दादा कोडलकर ह्यांना शोधून यांच्यापाशी यांचं काय तुम्हाला पाहिजे ते घ्या. सगळे आयटम आहेत आपल्याकडे. सगळं आल्यापासून काय नाही असं नाही, काय सगळं कॅमेऱ्यामध्ये तुम्ही शूट करू शकता. सगळं आयटम आहेत आपल्याकडे, असं नाही कुठला आयटम. आणि मी लग्नाच्या साठी ऑर्डर घेतो, कुठल्या कार्यक्रमाची ऑर्डर असली तरी घेतो मी. असं कुठला कार्यक्रम सोडला नाही, तुमचं सप्त्याचा असू द्या, लग्नाचा असू द्या, पुन्हा कशाचा बी मोठा कार्यक्रम असू द्या. आपल्या ती ओळखी झाल्यामुळं आचार्य नाही, आपल्याला ओळखी झाले. भाज्या द्यायचे सगळं जे आयटम आता लग्नाला पाहिजे, बटाटे म्हणा, वांगे म्हणा, कांदे म्हणा, ते आपण सर्व त्यांना पोच करतो. आपल्या लिस्ट पाठवले, असं लिस्ट पाठवले आपण पोच करतो त्यांना. धन्यवाद, भेटू, चला. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.